नमस्कार. पोलीस भरती 2025-26 सालीच्या मैदानी चाचण्या ह्या प्रत्येक जिल्हानिहाय सध्या सुरू आहेत. या अंतर्गतच अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजे लेखी परीक्षा कधी होणार आहे, त्याचबरोबर सगळ्या घटकांची एकत्रित होईल का वेगवेगळी होईल, या संदर्भातलं परिपत्रक अधिकृत आज जारी झालं आहे. कालचं परिपत्रक आहे 25 फेब्रुवारीचं. काल संध्याकाळी ही अपडेट आलेली आहे. परिपत्रक पाहूयात. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पोलीस भरतीसाठीच्या लेखी परीक्षांच्या तारखा यामध्ये जाहीर करण्यात आल्या आहेत. सगळी माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता परिपत्रक आहे. विषय सन 2024-25 पोलीस भरती, पोलीस शिपाई भरतीबाबत. उपरोक्त विषयास अनुसरून 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरता आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांची खालील नमूद घटकातील शारीरिक चाचणी पूर्ण झालेली आहे. अशा घटकांची लेखी परीक्षा दिनांक 14 मार्च 2026. आता जर तुम्ही पाहिलं तर मी सुद्धा यामध्ये टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेत. जिल्हानिहाय घटकनिहाय ज्यांच्या मैदानी चाचण्या पूर्ण झालेत त्यांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या या जाहीर होत आहेत. तुम्ही पाहू शकता, मी PDF शेअर करतोय. त्याचबरोबर अधिकृत जी वेबसाईट आहे पोलीस भरतीसाठीची, त्यावर सुद्धा चेक केले जाऊ शकतात. लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या त्या घटकानिहाय जारी केले जात आहेत. कट ऑफ संदर्भात सुद्धा व्हिडिओज आहेत, हे येत आहेत. तर या अंतर्गत पाहू शकतात 14 मार्च 2026 रोजी लेखी परीक्षा आयोजित केले. ज्यांचं परीक्षा लेखी म्हणजे मैदानी चाचणी पूर्ण झाले अशा घटकांसाठी 14 मार्चला 11 वाजता हे घ्यायचं प्रस्तावित आहे. म्हणजे सगळ्या घटकांसाठी. त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करण्यासाठी लेखी परीक्षेसाठी पाहू शकता यामध्ये उमेदवारांना 1:10 या प्रमाणात पात्र उमेदवारांची यादी एक्सेल फॉर्मॅटमध्ये तयार करून या कार्यालयास महाआयटी विभागास दिनांक 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत सादर करावी, ही विनंती पाहू शकता. यामध्ये सगळ्या घटक जे आहेत जिल्हानिहाय ज्यांची मैदानी चाचणी पूर्ण झाले त्यांच्या उमेदवारांच्या पात्र उमेदवारांची यादी ही जाहीर केली जात आहे. आता ही याद्या जिल्हानिहाय घटकनिहाय त्यांनी मागवलेली आहेत एक्सेल फॉर्मॅटमध्ये, म्हणजे त्याप्रमाणे हॉल तिकीटची कार्यवाही करता येईल आणि लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना त्यांचं प्रवेशपत्र जे आहे त्यावेळेला वेळेत मिळेल. 25 फेब्रुवारीची अपडेट आहे. यामध्ये घटकाचं नाव, टोकन क्रमांक, उमेदवाराचा आवेदन अर्ज, उमेदवाराचं नाव, उमेदवाराचं पदनाम ज्या पदासाठी अर्ज केला आहे, परीक्षा केंद्राचं नाव त्या ठिकाणी असेल, संबंधित परीक्षा केंद्राची क्षमता, ही सगळी माहिती त्यामध्ये येणार आहे. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट यामध्ये आलेली आहे. हे परिपत्रक 25 फेब्रुवारीचं अपडेट आलं आहे. तर हे परिपत्रक का महत्त्वाचं आहे? कारण शारीरिक चाचण्या हा भरती प्रक्रियेचा पहिला टप्पा असतो, त्यात पूर्ण झाला आहे आणि त्यात उमेदवारांची शारीरिक क्षमता तपासली जाते आणि या चाचण्या पूर्ण झाल्यावरच उमेदवारांची लेखी परीक्षा हे घेतली जाते, जेणेकरून केवळ पात्र उमेदवार पुढे जाऊ शकतील. बहुतेक जिल्ह्यांच्या चाचण्या ह्या जवळजवळ पूर्ण झाल्या आहेत. फक्त 4 ते 5 घटक जे आहेत यांच्या बाकी आहेत. म्हणजे यामध्ये कोणतं CP मुंबई सगळ्यात जास्त अर्ज असल्यामुळे त्याची सध्या सुरू आहे, त्यामुळे ते बाकी आहेत. लेखी परीक्षेची प्रस्तावित तारीख काय आहे? तर नमूद घटकातील शारीरिक चाचण्या ज्यांच्या पूर्ण झाल्या ज्या घटकांसाठी त्या उमेदवारांची लेखी परीक्षा ही 14 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता घेण्याचं प्रस्तावित आहे आणि या अंतर्गत ही माहिती मागवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे. तर या सर्व घटकांची परीक्षा एकाच दिवशी ही होणार नाही. यामध्ये पाहिलं तर आपण पाहू शकता मीरा भाईंदर आहे, मुंबई पुणे सिटी यांची मात्र परीक्षा लेट होऊ शकते. लेखी चाचणी ही लेट होऊ शकते लेखी परीक्षा, कारण या घटकांच्या शारीरिक चाचण्या 20 मार्च नंतर सुरू होत आहेत. 25-26 मार्च किंवा त्यापर्यंत चालतील आणि त्यांची लेखी परीक्षा ही 14 मार्चला होणार नाही. बाकीचे उरलेले घटक आहेत यामध्ये यांच्या चाचण्या 5 ते 8 एप्रिलपर्यंत चालणार आहेत. या चाचण्या पूर्ण झाल्यावर त्यांची लेखी परीक्षा 14 मार्चला हे प्रस्तावित आहे. यामध्ये कारण प्रक्रिया सतत चालू राहते आणि तयारीसाठी फक्त हे थोडे दिवस असणार आहेत. इथे थोड्या तारखांचा घोळ झाला आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे 14 मार्च ही तारीख सांगितली. ज्या घटकांसाठीच्या मैदानी चाचण्या पूर्ण झालेत त्यांच्या पात्र उमेदवारांची यादी ही मागवलेली आहे. आता बाकीचे SRPF असतील, त्याचबरोबर कारागृह असतील, त्यांचे जे वेळापत्रक आहे हे लवकरच जारी होईल आणि त्याच्यानंतरनं त्यांची मैदानी चाचणी सगळ्यात पहिल्यांदा होईल. त्याच्यानंतरनं लेखी परीक्षा होईल. सध्या जर आपण पाहिलं तर विविध घटकांतर्गत त्यांचं
जे लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांच्या याद्या ह्या जाहीर केल्या जात आहेत. तुम्ही चेक करू शकता. मी टेलिग्राम चॅनलला त्या शेअर करतोय. तर अशा पद्धतीने महत्त्वाची अशी अपडेट लेखी परीक्षेसाठी जी तारीख आहे ही तारीख जाहीर करण्यात आली आहे. ज्या घटकांच्या ज्या मैदानी चाचण्या अजून पूर्ण झाल्या नाही आहेत त्यांच्या वगळून बाकी ज्या घटकांसाठी मैदानी चाचण्या पूर्ण झालेत त्यांची लेखी परीक्षा ही लवकर होईल अशी शक्यता जास्त आहे. मात्र या पद्धतीने यामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त जिल्हे घटक एकाच दिवशी परीक्षा घेतली जाईल आणि त्यासाठी परीक्षा केंद्र प्रत्येक जिल्हानिहाय नमूद करण्यात येतील. या संदर्भात लवकरच आपल्याकडे अपडेट प्राप्त होतील. अशाच ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत पोलीस भरतीबाबतच्या या मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.